जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर. आज आपण 48वा लेक्चर बघत आहोत बुद्धिमत्ताचं, ज्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. पाहूयात, एखाद दोन जिल्ह्याचं विश्लेषण घ्यायचं विचारामध्ये आहे तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचं विश्लेषण हवं आहे. ते एकदम कठीण म्हणून भंडारा सांगू नका, कारण की जे एकदम कठीण पेपर आहेत ना तर त्याचे लेक्चर्स लाईव्ह घेतलेलेच बरे. कारण तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही म्हणू शकता मॅडम रिपीट करा. रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून प्रॉपर देऊ शकते, पण तुम्हाला समजलं नाही समजलं हे काही माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे अगदी कठीण जिल्हे सांगू नका, नाही तर परत म्हणाल मॅडमला कठीण जिल्हे येत नाही म्हणून मॅडमने सांगितलं नाही. बाबा तुमची मर्जी. कठीण जिल्हे जेव्हा आपण लाईव्हला घेतलं तर ते आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून तुम्हाला सांगू शकतो. बाकी रेकॉर्डेड मध्ये घ्यायचं असेल तर मी एक्सप्लेनेशन तर प्रॉपर देईलच, पण समजेल की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तर करूयात आजच्या लेक्चरला सुरुवात. पण लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी लेक्चरला पटकन लाईक करून घ्यायचे, पटकन शेअर करून घ्यायचे. लेक्चरला व्ह्यूज कमी आहेत, लाईक पण कमी आहेत. जर मला वाटलं तर मी लाईव्ह लेक्चर बंद करेल. ठीक आहे, खूप क्वचितच तुम्हाला मी व्हिडिओ देईल जर तुम्हाला इच्छाच नसेल बुद्धिमत्ता बघायची तर. लाईव्ह लेक्चरला लवकरच सुरुवात करूयात. कॅमेराचा काही दिवस इश्यू आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला आपण रिपेअरिंगला दिलेलं आहे. बघूयात, आता 1-2 दिवसामध्ये मे बी कॅमेरा येऊन जाईल, त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चरला सुरुवात होईल. पण जे काही रेकॉर्डेड लेक्चर चालू आहे ते तुमच्यासाठीच आहेत, त्यामुळे लेक्चर व्यवस्थित करत चला. चलते मी प्रश्नांकडे, करते सुरुवात आजच्या आपल्या 48व्या लेक्चरला, ज्यामध्ये आपण टार्गेट ठेवलं आहे की 5000 प्लस प्रश्नसंच कंप्लीट झाले पाहिजे 1 पासून. ते बघूयात पुढपर्यंत कधीपर्यंत होते ते. चलो, आजचा पहिला प्रश्न दिसतोय आपल्याला. सूचना: खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा. 6, 7, 8, 9 हे ऑप्शन्स आहेत आणि प्रश्न दिलाय 6 217 तर प्रश्नचिन्ह 730. आता 6 चा घन 216, त्यामध्ये 1 मिळवल्यावर उत्तर झालं 217. मग प्रश्नचिन्ह 1 मिळवल्यावर 730 येणार, म्हणजे इथे 729. 729 हा कितीचा घन आहे? 9 चा घन आहे. 9 चा घन 729 अधिक 1 730 झालं, म्हणून उत्तर काय यायला पाहिजे तिकडे आपलं? 9. पर्याय आला पाहिजे चौथाच. ठीक आहे, बरं. पुढच्या क्वेश्चन्स वर जाऊयात. चला, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. ADHM, ZWSN, CEJO. प्रश्नचिन्ह पुन्हा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. XVQL, WDPK, XWTP, ZXVT. मग आता बघा व्यवस्थित. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, Z, Y, X, W, V, U, T, S, R, Q, P, O, N. एकमेकांच्या विरुद्ध जे असतात मोस्टली त्याच्यावरच हे लॉजिक दिलंय त्यांनी आपल्याला. मग बघा, A, D, H, M. A च्या विरुद्ध Z आहे, D च्या विरुद्ध W आहे, H च्या विरुद्ध S आहे आणि M च्या विरुद्ध N दिला आपल्याला. आपल्याला विचारलं CEGO साठी, सॉरी JO. C च्या विरुद्ध X आहे, E च्या विरुद्ध V आहे, J च्या विरुद्ध Q आहे आणि O च्या विरुद्ध L आहे. उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? X, V, Q, L. पर्याय कुठला झाला? पहिलाच, XVQL चा. एकमेकांच्या विरुद्ध पद दिले तिथे आपल्याला. बरं, पुढच्या क्वेश्चन वर जाऊया. चला, पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. 20, 21, 18, 23 शोधा बरं. महत्वाचा प्रश्न आहे किंवा म्हणू शकता वेगळा काहीतरी प्रश्न आहे. या आधी घेतलेला होता, पण खूप आधी घेतला असल्यामुळे तुम्हाला तो काही आता आठवणार नाही, कारण आम्ही परवा काय जेवलं ते आठवत नाही आणि 8 दिवस आधी मॅडमने काय कन्सेप्ट सांगितली ते सुद्धा आठवत नाही. मग हे तर पुराणाश्म युगातलं आहे मॅडम, हो की नाही रे? संख्या मालिकेचा प्रश्न दिसतोय.
पण मालिका बसतीये का बघा. आता याच्यात काय करा, 3-3चा गट करा. 1 2 3. आता बघा, 17 अधिक 7 24 होतात. 19 अधिक 9 28 होतात. इथे 27 अधिक 10 37 होतात. पहिल्या दोन संख्यांची बेरीज तिसरी झाली. पहिल्या दोन संख्येची बेरीज पहिल्या दोन संख्यांची बेरीज सेम. किती मध्ये 8 मिळवल्यावर उत्तर माझं 31 येणार. किती मध्ये, आता 21 मध्ये 8 मिळवलं तर नाही, 20 मध्ये 8 मिळवल्यावर तर 28, 29, 26, 23. 23 मध्ये जर का मी 8 मिळवले तर माझं उत्तर झालं 31. पर्याय कुठला झाला आपला, चौथा झाला. 23 मध्ये 8 मिळवल्यावर झाले 31. समजतंय? सेशनला लाईक झाले पाहिजेत. पुढचा नातेसंबंधाचा प्रश्न. एम ही डी ची बहीण आहे, डी हा के चा भाऊ आहे, एफ ही एम ची आई आहे. मग के चे एफ सोबत नातं काय? मुलगा मुलगी, मुलगा किंवा मुलगी, माहिती अपुरी आहे. एम ही डी ची बहीण आहे. एम काय आहे? डी या व्यक्तीची बहीण. डी हा के चा भाऊ आहे. डी हा के चा भाऊ आहे. एफ ही एम ची आई आहे. एफ ही एम ची आई आहे. तर के चे एफ सोबत नातं काय, म्हणजे के एफ चा कोण? आपल्या भावाची बहीण म्हणजे आपली बहीण, बहिणीची आई म्हणजे आपली आई, किंवा आपल्या मुलीचा भाऊ. बरोबर आहे, म्हणजे आता ते तर समजेल तुम्हाला. ठीक आहे, मुलगा असणार किंवा मुलगी असणार. कशावरनं? तर हिला 3 अपत्य एम डी आणि के. ही मुलगी झाली, हा मुलगा झाला, पण के चं लिंग आपल्याला इथे दिलं नाहीये, त्यामुळे आपण कन्फर्म उत्तर सांगणार आहे का मुलगा किंवा मुलगी? नाही. उत्तर काय पाहिजे? किंवा मध्ये पाहिजे, कारण के चं लिंग माहित नाही. ही बहीण असल्यामुळे ही फिमेल आहे, म्हणजे स्त्रीलिंगी. ही आई असल्यामुळे ही पण स्त्रीलिंगी आहे. हा भाऊ असल्यामुळे हा पुल्लिंगी आहे, पण हा स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे माहित नसल्यामुळे आपण उत्तर मुलगा किंवा मुलगी पर्याय 3 देणार आहोत. चला पुढच्या क्वेश्चन वर जातीये. खालील दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षर गहाळ केली आहेत. ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला, बघा. मालिका आधी काय आहे ती शोधा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 3-3चा गट करा. 1 2 3 4. आता आपल्याला जी मालिका दिसते, जी सतत रिपीट होतीये, ती मालिका पाहिजे आपल्याला. ए पहिल्या स्थानावर ए आहे, ए आहे, ए आहे, ए. बघा, ए डबल बी, ए डबल बी, ए डबल बी. आपण जी मालिका पाहतोय ती मालिका काय झाली की जी सतत रिपीट होते, ती अशी आहे ए बी बी. इथे पण ए बी बी, ए बी बी, ए बी बी, ए बी बी. मग आता आपण वापरलं काय? बी ए बी बी बी. आहे का बी ए बी बी बी? कोणाची बी बी? पर्याय झाला आपला तिसराच. बी ए 3 वेळा बी. मालिका सोप्या असतात. पुढच्या क्वेश्चन वर जाऊयात. चला, पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या आधी पोलीस भरती 2025 साठी आपण विजेता बॅच जी लॉन्च केली आहे, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये नक्कीच विजय प्राप्त होणार आहे, जी संधी तुमच्या हातात आहे, हा ना. तर या बॅच मध्ये आपण दररोज प्रत्येक विषयाचे 1 तास, याप्रमाणे 4 तास जे लाईव्ह लेक्चर घेतो, ते अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत घेतो. हे जे लाईव्ह लेक्चर असतात ते 1 वर्षापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्याकडे असतात, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकाल रिव्हिजन साठी.
प्लस आपण ज्या दिवशी जो टॉपिक होतो त्या टॉपिक प्रमाणे त्याची पीडीएफ आणि एमसीक्यू तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. प्रत्येकी विषयाचे 2 असे टोटल 10 ई बुक तुम्हाला भेटणार आहे. एक मेन बुक आणि एक प्रॅक्टिस बुक या हिशोबात. चालू घडामोडीचे सगळे मासिक तुम्हाला भेटणार आहे. प्लस तुम्हाला मॉक टेस्ट आहेत, माझ्यामध्ये 50 की 100 प्लस आहेत. आणि तुम्हाला डाऊट सेशन आहे तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अशांनी आपल्या 8233007373 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा आपल्या टिकर मराठीचं ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर वरून. जातीय पुढच्या क्वेश्चन वर. पुन्हा नातेसंबंधाचा प्रश्न आहे. फोटो मधील एका व्यक्तीकडे बोट दाखवून प्रियंका म्हणाली, हा माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मग त्याचे प्रियंका सोबतचं नातं काय? आई, भाऊ, काका, वडील. फोटो मधील एका व्यक्तीकडे बोट दाखवून प्रियंका काय म्हणाली? हा माझ्या म्हणजे कोणाच्या? प्रियंकाच्या. बहिणीच्या, भावाच्या, वडिलांचा एकुलता एक मुलगा. आता आपल्या बहिणीच्या भावाचे वडील म्हणजे आपल्या वडील. आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच तिचा झाला भाऊ. मग त्यांनी तेच विचारलं, मग त्याचं प्रियंका सोबतचं नातं काय? म्हणजे तो त्या प्रियंकाचा कोण झाला? तो त्या प्रियंकाचा भाऊ झाला. बरोबर ना? तिच्या बहिणीचा भाऊ म्हणजे तिचा भाऊ. त्या वडिलांचा एकुलता एक मुलगा, आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे पुन्हा भाऊच झाला. म्हणून उत्तर काय झालं? पर्याय दुसराच, भाऊ. सोपा प्रश्न होता. चला पुढच्या क्वेश्चन वर जाऊया. आकृत्यांचा प्रश्न आहे. प्रश्न आकृत्या आहेत, उत्तर आकृती विचारलेली आहे. 4 मधून काय येणार? ओळखा पाहू. लाईक करत राहा रे. खूप कमी लाईक येतात आजकाल. लाईव्ह रेकॉर्ड असल्यामुळे तुम्ही कमी पण येता बघायला आणि लाईक पण कमी असतात. काहीच लॉजिक नसल्यावर काय असतं? किती बाजू आहेत? 1 2 3. किती बाजू आहेत? 1 2 3 4. पुन्हा 1 2 3. पुन्हा 1 2 3 4. 3 बाजू, 4 बाजू, 3 बाजू, 4 बाजू. पुन्हा काय यायला पाहिजे? 3 बाजू. 3 बाजू, 1 2 3 4 बाजू. पुन्हा 4 बाजू, पुन्हा 4 बाजू. इथे 3 बाजू. 3 बाजूचा असताना पर्याय झाला आपला चौथा. काय काय केलं आपण? पहिले बघितले की किती बाजू आहेत, बाजू म्हणू शकता किंवा किती रेषा आहेत. 3 रेषा, 4 रेषा, 3 रेषा, 4 रेषा. आता पुन्हा 3 रेषा पाहिजे. 3 रेषाचा हा पर्याय चौथाच होता. बाकी सगळ्यांना 4 4 रेषा होत्या. काही पण लॉजिक आहे ना? एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर हायपरबोला हा शब्द YPROHEBLA असा कुटबद्ध केला असेल तर सेंटिमेंट हा शब्द त्या भाषेत कसा कुटबद्ध केला जाईल? कुटबद्ध म्हणजे सांकेतिक भाषेचा प्रश्न. काही नाही, शब्दांची किंवा अक्षरांची फेरफार, जागांची बरं ठीक आहे चला, अदला बदल केली. हायपरबोला. याच्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 वर्ण आहेत. हायपरबोलाला कसं लिहिलं त्यांनी? YPROHEBLA. Y कुठे होता? 2 वर, P 3 वर, O 7 वर, सॉरी R 5 वर, O 7 वर, H 1 वर, E 4 वर, B 6 वर, हा 8 आणि 9. म्हणजे काय?
1 2 3 4 5 6 7 8 9 असे आपल्याकडे टोटल 9 वर्ण होते, त्यांना कशामध्ये चेंज करून टाकलं? 2 3 5 7 1 4 6 8 9 या पद्धतीने चेंज केलं. कारण y त्यांनी 2 वर दिला, p 3 वर दिला, r साठी 5 आहे, o साठी 7 आहे, h साठी 1 आहे, e चा 4 वर होता, b 6 वर होता, l आणि a 8 9 वरच होते. मग आता त्यांनी विचारल्याप्रमाणे सेंटिमेंट सेंटिमेंट हा शब्द बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल पुन्हा 9च आहेत. मग आता आपल्याला त्यांच्यामध्ये परत 2 आणि 3 वर कोण आहे? ई आणि एन. बरोबर आहे. 5 आणि 7 वर, 5 वर आहे आय, 7 वर आहे ई. 1 आणि 4 वर, 1 वर आहे एस, 4 वर आहे डी. 6 वर आहे एम आणि शेवटचे एन डी जसेच्या तसे बघा. 2 3 5 7 1 4 6 8 9. आता उत्तर आहे का आपलं? ई एन आय, ई एस टी, एम एन टी. पर्याय तिसरा झाला. ई एन आय तर हा पर्याय कट झाला. त्यानंतर ई एस टी हा पर्याय कट झाला. त्यानंतर एम एन टी हा पर्याय कट झाला. स्टेप बाय स्टेप पहा फक्त. पुढच्या क्वेश्चन वर जाऊयात. सर्व कवी बुद्धिमान असतात, सर्व गायक बुद्धिमान असतात. निष्कर्ष, सर्व गायक कवी आहेत, काही बुद्धिमान व्यक्ती कवी नाहीत. सॉरी, काही बुद्धिमान व्यक्ती गायक नाही. केवळ निष्कर्ष 1 निघतो, केवळ निष्कर्ष 2 निघतो, एकतर निष्कर्ष 1 किंवा 2 निष्कर्ष निघेल, निष्कर्ष 1 किंवा 2 निष्कर्ष निघणार नाही. बरं, सर्व कवी बुद्धिमान असतात, सर्व गायक बुद्धिमान असतात. आता बघा, सर्व गायक कवी आहेत का? नाही. काही बुद्धिमान व्यक्ती गायक नाहीत, काही आहेत म्हणजे काही नाहीत. केवळ निष्कर्ष 2 निघणार. बघा, का सर्व तर गायक कवी नसणार, सर्व गायक कवी नसणार, असतील तर काही असतील पण सर्व नसतील. काही बुद्धिमान व्यक्ती गायक आहेत तर काही बुद्धिमान व्यक्ती ह्या गायक नाही आहेत, कारण त्या कवी आहेत. म्हणून उत्तर फक्त झालं निष्कर्ष 2 योग्य निघाला. आता या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा. STBP साठी दिले 19 20 2 16. आता MNGO बरोबर किती? पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहेत. STBP. S 19 वर आहे, T 20 वर आहे, B 2 वर आहे, P 16 वर आहे. मग MNGO. M 13 वर आहे, N 14 वर आहे, G 7 वर आहे, O 15 वर आहे. उत्तर किती झालं? 13 14 7 15. पर्याय झाला पहिला. काय केलंय? प्रत्येक वर्णांचं स्थान जसंच्या तसं लिहिलंय. 19 20 2 16, मग 13 14 7 15. प्रश्नाकृती उत्तराकृती विचारली. आता ही जी आकृती आहे ती आकृती तुम्हाला कोणत्या आकृत्यांमध्ये दिसतीये हे विचारलं आहे. ठीक आहे, जी वरची आकृती आहे ना ती आकृती पर्यायांमधल्या आकृतीमध्ये तुम्हाला कुठे दिसत आहे असा तो प्रश्न आहे. आता बघा, तुम्हाला कुठे ती जशीच्या तशी आकृती दिसून येते. चौकोन राहू दे आजूबाजूचे. कुठे दिसली? पर्याय बी. तुम्ही म्हणाल ए मध्ये पण दिसते, पण त्रिकोण त्या साईडला गेला, तोंड या साईडला आहे, ही अशी तंतोतंत आकृती बसली बी मध्ये, म्हणून तुम्ही पर्याय देणार बी. जर तंतोतंत बसत असेल तर तसंच द्यायचं, जर जसंच्या तसं नसेल तर असं उलट पुलट असेल तेव्हा चालेल. ठीक आहे, पण आता इथे आपल्याला जशीच्या तशी दिसत आहे म्हणून या आकृतीला आपण कॅन्सल करून टाकलं, बाकी इथे तर नाहीच दिसत. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत.
एकही पुरुष बुद्धिमान नाही आणि सर्व स्त्रिया बुद्धिमान आहेत त्यावर निष्कर्ष दिलाय. एकही पुरुष स्त्री नाही, एकही स्त्री पुरुष नाही. केवळ निष्कर्ष एक निघेल, केवळ निष्कर्ष दोन निघेल, दोन्ही एक किंवा दोन निष्कर्ष निघेल, एकही निष्कर्षही निघणार नाही. याचा वास्तविक जीवनाशी संबंध शून्य आहे. नाहीतर उड्या माराल. एकही पुरुष बुद्धिमान नाही आणि सर्व स्त्रिया बुद्धिमान आहेत. सर्व स्त्रिया बुद्धिमान आहेत आणि एकही पुरुष बुद्धिमान नाही. मग एकही पुरुष स्त्री नाही की एकही स्त्री पुरुष नाही, हे दोन्ही विधान किंवा दोन्ही निष्कर्ष आपले बरोबर झाले. कारण पुरुषांचा आणि स्त्रियांचा, स्त्रियांचा आणि पुरुषांचा काहीच संबंध नाही. उत्तर झालं दोन्ही एक किंवा दोन निष्कर्ष निघेल. तिथे आणि पाहिजे होतं पण चुकून किंवा दिला आहे. सर्व स्त्रिया बुद्धिमान, एकही पुरुष बुद्धिमान नाही. त्यामुळे स्त्रियांचा आणि पुरुषांचा वर्तुळ लांब असल्यामुळे एकही पुरुष स्त्री नाही, एकही स्त्री पुरुष नाही. सध्या असे प्रश्न जास्त विचारले गेले होते परीक्षेमध्ये. काय आहे प्रश्न बघा. खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. सेव, सॉसेज, सॅव्हियर, सॅव्होर आणि सॅवेज. तर इंग्रजी शब्दकोश म्हणजे तुमची डिक्शनरी मध्ये जर पाहिलं तर पहिले ए पासून शब्द सुरू होतात आणि शेवटी झेड मध्ये शब्द संपतात. पण त्याच्यात पण पहिले ए, मग ए बी, मग ए सी, मग ए डी असे शब्द चालू होतात. मग आता जर आपण इथे पाहिलं तर सगळ्यांकडे एस ए, एस ए, एस ए, एस ए, एस ए आहे. लिहून घेऊयात. 1 2 3 4 तिसरा शब्द घ्यायचा वी यू वी वी वी. मग आता सगळ्यात पहिले यू येतो का वी येतो? तर सगळ्यात पहिले यू येतो. सॉसेज म्हणजे 2 नंबरचा शब्द सगळ्यात पहिले आला. मग इथे सगळीकडे तर वीच आहे. तिसरा शब्द सगळीकडे वी आहे. त्यानंतर पुढे बघूया. एस ए व्ही हा शब्द कटच झाला. एस ए व्ही. मग पहिले बघा इथे ई आहे, इथे ए आहे, इथे आय आहे, इथे ओ आहे. सगळ्यात पहिले ए येतो. सेवेज. सेवेज आहे 5 वर. तुमचं उत्तर आले. मग ए नंतर ई येतो. सेव. मग त्यानंतर आय येतो. सॅव्हियर. आणि त्यानंतर ओ येतो. ठीक आहे. आता मांडणी कशी झाली? 2 5 1 3 4. पर्याय क्रमांक झाला आपला तिसराच. काय आहे व्यवस्थित बघा. सॉसेज, सेवेज, सेव, सॅव्हियर आणि सेव्हर. बघा पहिले एस ए यू वाला कट झाला. एस ए व्ही. मग पहिले ए येतो, मग ई येतो, मग आय येतो, मग ओ येतो. इंग्रजी शब्दकोशामध्ये असंच दिसतं. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत पण त्याआधी पोलीस भरतीची जी आपली बॅच चालू आहे जिचं नाव आहे विजेता बॅच, तर त्या बॅचची सगळी वैशिष्ट्य तुम्ही जाणून घेतलीत. पण ती बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जी 2500 ची बॅच आहे ती फक्त 1200 रुपयांना मिळणार आहे. आणि माझ्या विषयाची बुद्धिमत्ताची जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल ती तुम्हाला फक्त 399 म्हणजे 400 रुपयामध्ये मिळणार आहे. आपले हे जे लाईव्ह लेक्चर असतात किंवा माझे बॅचचे जे लेक्चर असतात तर बॅच मधले बरेचसे प्रश्न जसेच्या तसे हे पेपर मध्ये आलेले आहेत. स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत बरेच प्रश्न जसेच्या तसे बॅच मधून पेपर मध्ये आलेत. प्लस तुम्हाला माझं मार्गदर्शन भेटतं. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त एका विषयाची बॅच लावायची असेल किंवा फुल लेंथ बॅच लावायची असेल अशांनी आपल्या ऑफिसचा नंबर जो आहे 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच लवकरात लवकर परचेस करा. अजूनपर्यंत पोर्शन जास्त पुढे नाही गेलाय म्हणून सांगितलं. तुम्हाला होमवर्कचा प्रश्न द्यायचा आहे. प्रश्नासाठी सूचना. खालील मालिका पूर्ण करा. EJOTY. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे DZCE. E J O T Y E FGHIJ KLMNO PQRST UVWXY ZABCD.
पर्याय झाला पहिलाच बरोबर. प्रत्येक वर्ण 5 पासून पुढे गेले. EFGHIJKLMNOPQRST UVWXYZABCD. आवाज येतोय जरा? याच्या आधीचा प्रश्न एकदा एक्सप्लेन करून देते. मला पण नाही माहित आवाज होता की नाही. त्याच्यामध्ये होतं की प्रत्येक वर्ण 5 पासून पुढे गेले. EFGHIJKLMNOPQRST UVWXYZABCD. ओके, 5 पासून वर्ण पुढे गेले होते. इथे जाऊयात आपण. निवेदन म्हणजे विधान. सर्व तुरुंग अतिथीगृह आहेत. सर्व अतिथीगृह आरामदायक आहेत. निष्कर्ष: सर्व तुरुंग आरामदायक आहेत. कोणताही तुरुंग आरामदायक नाही. जर केवळ निष्कर्ष 1 निघत असल्यास, केवळ निष्कर्ष 2 निघत असल्यास, जर दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास, जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास. आता पाहूया. सर्व तुरुंग अतिथीगृह आहेत. सर्व अतिथीगृह आरामदायक आहेत. ही झाली आपली आकृती. आता बघूयात सर्व तुरुंग आरामदायक आहे का? सर्व तुरुंग आरामदायक आहेत. कोणताही तुरुंग आरामदायक नाही. चुकलं. आता याच्यावरनं उत्तर काय येतंय? फक्त पहिलं. जर केवळ निष्कर्ष 1 निघत असल्यास. पुढचा प्रश्नाकडे जाणार आहोत. दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. पुन्हा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक सोडून एक पण पाहू शकता किंवा बाजूबाजूचे पण पाहू शकता. हा आधी इथे होता, तो इथे गेला. हा इथे होता, तो इथे गेला. हा इथे आहे, तर हा खालचा भाग इथे आला पाहिजे. पर्याय 3 मध्ये. किंवा ही आकृती इथे होती बघा. असं जर बघितलं तर हे बघा. आग्नेयकडे होतं टोक, नैऋत्यकडे झालं. वायव्याकडे टोक होतं, ईशान्येकडे झालं. पुन्हा आग्नेयकडलं टोक जाणार नैऋत्यकडे. हे तर वायव्यकडे, हे तर ईशान्येकडे आणि हे तर काय दक्षिणेकडे. समजलं? एकमेकांमध्ये इकडे तिकडे असं आरशाच्या प्रतिमेप्रमाणे पाहिलं 2-2 तगट घेऊन तरी पण चालणार आहे. डायरेक्ट जायचं असेल तर आग्नेयकडनं वायव्यला गेलं, वायव्यकडनं आग्नेयला आलं. मग नैऋत्यकडनं ईशान्येला गेलं, ईशान्येकडनं परत नैऋत्यला येणार. पर्याय Cच येणार. एक सोडून एक जरी घेतलं किंवा डायरेक्ट बाजूबाजूने घेतलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दिलेल्या पर्यायांमधून वेगळं ते बाहेर काढा. पांढरा घाणेरडा, सोपा कठीण, शूर भित्रा, शेवट सुरुवात. समान संबंधाचा प्रश्न आहे का? बिलकुल नाही. वर्गीकरणाचा प्रश्न आहे. बघा, सोपाच्या विरुद्ध कठीण आहे, शूरच्या विरुद्ध भित्र आहे, शेवटच्या विरुद्ध सुरुवात आहे. म्हणजे सोपा कठीण, शूर भित्र, शेवट सुरुवात हे काय झालं आपलं? विरुद्धार्थी शब्द झाले. पण पांढराच्या विरुद्ध घाणेरडा आहे का? नाही ना. पांढऱ्याच्या विरुद्ध काळा पाहिजे, स्वच्छच्या विरुद्ध घाणेरडा पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला विसंगत झाला. आता एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देते, पण प्रश्न आधी मला वाचू द्या. ए हा बी चा मुलगा आहे. सी बी ची बहीण असून तिला एक मुलगा आणि तिला एक मुलगा आणि मुलगी ई आहे. ठीक आहे. डी पूर्ण मध्ये झालं. एफ हा डी चा मामा आहे. मग एफ ला किती पुतणे किंवा भाचे? ठीक आहे. भाचे भाची जे काही असेल ते आहेत. पुतणे जर विचारलं गेलं तर बघूयात. ठीक आहे, चला राहू द्या. ए हा बी चा मुलगा आहे. सी बी ची मुलगी असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी ई आहे. एफ हा डी चा मामा आहे. मग नाही, मला वाटतं आपणच प्रश्न सोडूया.
ए हा बी चा मुलगा आहे, बी ला ए नावाचा मुलगा झाला, कारण प्रश्नात मला गडबडच वाटत आहे. सी ही बी ची बहीण असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी ई आहे. एफ हा डी चा मामा, बरोबर होतं रे. एफ हा डी चा मामा. तर एफ ला किती पुतणे आहेत? आता इथे उत्तर देणार एकही नाही. का? कारण की हे झाले सगळे भाचे. आपल्या बहिणीचे आपले कोण असतात? भाचे. बहिणीचा मुलगा भाचा किंवा भाची. पुतणे कोणाचं असतं? भावाचा मुलगा. जर दोघं भाऊ असतील तर. म्हणून ऑप्शन मध्ये यायचं उत्तर एकही नाहीच. ठीक आहे, मला असं वाटतं तुम्हाला एखादा आकृतीवाला प्रश्न देऊन टाकेल. पाहते कुठला प्रश्न तुम्हाला होमवर्कला देऊ. तोपर्यंत सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे, एकदम फास्ट. करताय का नाही? मग बघा, फक्त लाईक नसू द्या माझ्या लेक्चरला, तुम्हाला बघतेच बरोबर. ठीक आहे, चला. त्रिकोण मोजणार आहोत आपण. एकूण त्रिकोण किती मोजा आणि उत्तर पर्यायांमध्ये कमेंट मध्ये द्या. ठीक आहे, हे होतं आपलं आजचं लेक्चर. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात उद्या सकाळी 11 वाजता. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. चला.